आठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कौशिकच्या आईने येऊन आता खूप मोठा तमाशा घरामध्ये घातलेला असतो आणि त्यामुळे घरामध्ये जसं आता ती तमाशा घालून निघून जाते ना, तसं मात्र इकडे आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. भाग्य आता बोलायला सुद्धा चाललेली असते. म्हणजेच ना, आता भाग्या बोलत असते तो आलोक सूर्यवंशी असं बोलून ती मध्येच थांबते. कारण आता आलोक सूर्यवंशी खरंच सनकी आहे का हेच तिला जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी तिने आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की आता मुद्दामून त्या कौस्तुभला सांगितलेलं असतं की गाणी लाव आणि गाणी लावूनच ना तिने आता हा सगळा माहोल तयार करायचं ठरवलेलं होतं. कारण तिला माहिती आहे की प्रॉब्लेम तर होईल, आपल्याला ही लोक एक नाही हजारो प्रश्न विचारतील, पण आता ह्यांना ह्या उत्तरांना कसं तरी सामोरं जायचं. म्हणूनच ना मग तिने आता ठरवलेलं असतं की आपण ह्या सगळ्यांना सांगायचं की गाणी लावा आणि ती उत्साहात आहे असं ती दाखवत असते. पण खरं तर ना ती आता उत्साहात नसते. तिला होणारा त्रास आणि या सगळ्या काही गोष्टी ना तिच्या डोळ्यात ना मामाला पूर्णपणे दिसत असतात. कारण मामांच्या समोर ना ती नेहमीच ना डोळ्यात डोळे घालून बोलत असायची, पण आता मात्र ती आपले स्वतःचे डोळे त्यांच्यापासून लपवत होती. तर ह्या सगळ्या काही गोष्टी मामाला कुठेतरी खटकत होत्या. सोबत इथे मामीसुद्धा आता प्राजक्ताच्या भल्याचा विचार करत होती. म्हणजेच ना आता मामीसुद्धा बोलत होती की मला काय म्हणायचं आहे ऐकताय का, मला ना थोडा प्रॉब्लेम वाटतोय. म्हणजे बघा, भाग्याच्या वेळेला जे काही झालं तर आपण ते बघितलं. एवढी चौकशी करूनसुद्धा भाग्याच्या लग्नात काय झालं, मग आता आपण तर ह्या लग्नात तर कसली चौकशी केली नाही आहे. डोळे झाकून आपण ह्या सगळ्यावर विश्वास ठेवला आहे. हे किती चुकीचं आहे हे तुम्हाला कळतं आहे का? यासाठी ना मला असं वाटतं आपण पटकन ना आधी बोलून घ्यायला हवं. कारण पुढे जर काही विपरीत घडलं तर त्याचे परिणाम ना खूपच भयंकर असे होऊ शकतात आणि हे भयंकर होणारे परिणाम आपल्याला काही झालं तरी थांबवायला हवेत असं देखील आता म्हटलं जातं. चारू जेव्हा एवढं सगळं मामांना सांगत असते तेव्हा मामा देखील या सगळ्याचा विचार करतात. मामांनासुद्धा कुठेतरी तथ्य वाटत असतं. म्हणजेच त्यांनाही कळत असतं की काहीतरी गडबड आहे, पण नेमकी गडबड काय येणार हे काही केल्यास समजत नसतं. म्हणूनच मग आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे मामाना एकटक विचार करत बसलेले असतात, पण चारू त्यांच्याशी बोलत असताना त्यांचं आता लक्ष ना भलतीकडेच असतं. त्यामुळे आता चारू म्हणत असते की मी तुम्हाला बोलते त्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत ना. हो हो, येत आहेत माझ्या या गोष्टी लक्षात. मी सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करतो आहे. नको काळजी करूस तू असं देखील आता म्हटलं जातं. कारण आता मामाच्या मनात सुद्धा बरेच प्रश्न असतात जे की मामाला सुटत नसतात, सोडवता येत नसतात आणि त्यामुळेच ना मामा ह्या सगळ्याचा विचार ना एकदम बारकाईनं करत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना आता जो आहे त्याला आता काही झालं तरी करमत नसतं. तो विचार करतो की आपण भाग्याला कॉल करायचा का, कारण भाग्याशिवाय ना त्याला काही सोपं वाटत नसतं. भाग्याला त्याने श्याम सहस्त्रबुद्धे म्हणून फोन केलेला असतो. जरी तो फोन केलेला असला ना तरीसुद्धा ना त्याच्यासाठी आता ही बरीच आव्हानं होती आणि ती त्याला पेलणंसुद्धा गरजेचं होतं. मग तो विचार करतो की एकदा बोलून घेऊ का, मग आता पुन्हा एकदा भाग्याशी. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आता भाग्या आणि प्राजू ह्या दोघीही जणी समोरासमोर असतात आणि तेव्हाच ना भाग्याने बरेच असे दागिने आणलेले असतात आणि ते दागिने ना आता ती दाखवत असते आणि ती म्हणत असते की हे किती सुंदर दिसते बघ ना. आता हळदीसाठी त्यांनी स्पेशली ते दागिने खरेदी केलेले असतात आणि ते सगळे दागिने आता फ्लॉवर्सचे असतात आणि ते सगळे काही भाग्या आता दाखवत असते आणि त्यामुळे प्राजूसुद्धा खूपच खुश असते. तेवढ्यातच ना भाग्याचा फोन वाजतो. भाग्याचा फोन वाजल्याबरोबर ती म्हणते की इतक्या रात्री ह्या श्याम सहस्त्रबुद्धेचा फोन का बरं आला असेल असाही विचार आता ती करू लागते. आणि जसं ती फोन हातात घेते तेव्हा हे सगळं ती बोलत असते आणि तेवढ्यातच ना ती आता बाहेर निघून जाते. जशी ती आता बाहेर निघून जाते ना तसं मात्र इथे याने त्या आरवला कॉल केलेला असतो आणि भाग्या त्या आरवला कॉल करून आता विचारत असते की काय झालं आहे, तुम्ही कधीही फोन करता का, तेव्हाच किती वाजलेत तुम्हाला समजतं आहे का. तेव्हा आरवना US चा टाईम बोलून
निघून जातो आणि तो म्हणतो की सकाळचे 8 वाजलेत. मग तेव्हाच ना भाग्या म्हणते की काय तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? आता रात्रीचे 10:30 वाजता आहेत आणि तुम्ही कोणत्या टाईमनुसार जगताय? मग तेव्हाच ना ते काय आहे ना US मध्ये सकाळचे 8 वाजलेले आहेत ना, म्हणून मी तुम्हाला म्हटलं. पण आता तुम्ही इंडियामध्ये आहात तर USचा टाईम का लक्षात ठेवताय? तेव्हाच ना ते काय आहेत ना आमचे सर आरव सर USला गेले आहेत ना, आणि मग त्यामुळेच ना आम्हाला त्यांच्या त्या टाईमनुसार कामं करावी लागतात आणि म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला त्यांच्या त्या टाईमनुसार फोन केला. अहो पण तुम्हाला काही कळतं का आता किती वाजलेत काय? हो सॉरी, पण ते काय आहे ना तुम्हाला मेल केलेला आहे, सो तुम्ही बघून घ्या, असंही आता आरव बोलत असतो. त्यावर मात्र इकडे आता भाग्या म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, पण हा मेल वगैरे चेक करायचं काम मी आता करणार नाही आहे. तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की माझ्या घरात प्रोग्राम आहे आणि त्यामुळे मी आताच तरी या सगळ्यामध्ये लक्ष घालणार नाही आहे, असंही आता ती बोलत असते. आणि त्याचमुळे आता तुम्ही नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा, कधीही असा फोन करत जाऊ नका, पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगत आहे. मग तेव्हाच ना आरव सरांची वेळ ती आमची वेळ आणि त्यामुळेच ना आम्हाला हे सगळं काही करावं लागतं, सो प्लीज थोडं समजून घ्या. मग तेव्हाच ना तुमच्या त्या आरव सरांचं कौतुक ना आम्हाला सांगू नका, कळलं ना? त्या आरव सरांना त्यांच्या पद्धतीने कामं करता येतात ना, तसं आम्हालाही आमच्या पद्धतीनेही कामं करता येतात, सो प्लीज तुम्ही मला ह्याबद्दल पुन्हा सांगू नका. इथे आता श्याम सहस्त्रबुद्धे म्हणून आरवच बोलत असतो, हे काही भाग्याला माहिती नसतं. पण तरीसुद्धा आता ते प्रयत्न चालू असतात की काही ना काही झालं तरीसुद्धा आपण आपल्या परीने जेवढं जमतं आहे तेवढं करायचं. मग आता या निमित्ताने का होईना आरवला भाग्याशी बोलायला भेटतं आणि म्हणूनच मग आता भाग्याशी फोनवर आता त्यांचं बोलणं सुरू असतं. भाग्यासोबत जेव्हा आता तो फोनवर बोलत असतो तेव्हा आता भाग्या म्हणत असते की नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी, मी पुन्हा तुम्हाला हे सांगणार नाही, कारण आता तुम्हाला एवढं तर माहिती आहे की तुम्ही घड्याळाचा टाईम चेंज केला आहे, पण बाहेरचं वातावरण तर तुम्हाला समजतं ना की आता काळोखी का उजेड आहे. मग तिथे उजेड असतो म्हणून तो तसं बोलत असतो, पण इकडे मात्र आता काळोख पडलेला आहे ना, मग तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असायला हव्यात. फोन लावताना नेक्स्ट टाईम ना बघत जा आणि मग कॉल करत जा, समजलं ना? असंही आता भाग्या ओरडूनच त्याच्याशी बोलत असते आणि त्याला सांगू लागते. जेव्हा भाग्या एवढं सगळं संतापून त्याला सांगते ना, तेव्हा मात्र तिथे आरवला हसू येत असतं. आरव मात्र आता श्याम सहस्त्रबुद्धे बनलेला असतो आणि त्याचं ना आता हसू काही आवरलं जात नसतं. त्यामुळेच आता तो म्हणत असतो की ठीक आहे मॅडम, पुन्हा काही असेल तर कॉल करेन, लक्षात ठेवा कॉल करताना विचार करून करत जा, हे असं कधी पण कॉल करत जाऊ नका, पहिल्यांदाच सांगते मी, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र याने इथे फोन ठेवलेला असतो. भाग्याने फोन ठेवल्यानंतर ती बघते तर काय, तिथे आता मामा आलेले असतात आणि मामांच्या डोक्यामध्ये ना सतत आता तेच विचार सुरू असतात की हे सगळं काही काय चाललेलं आहे, या सगळ्या काही गोष्टी एवढ्या घडायला नको होत्या, म्हणूनच मग आता ते थोडं टेन्शनमध्ये असतात. आणि तेव्हाच ना तिथे आता भाग्या येते आणि भाग्या मामाला विचारते की काय झालं आहे बाबा, कसला विचार करताय? तेव्हाच काही नाही गं, उद्या हळद आहे ना. मामाना आता भाग्यापासून लपवत असतात या गोष्टी, परंतु भाग्याला माहिती असतं की या गोष्टी काय खऱ्या आणि काय खोट्या ते, आणि त्यामुळेच ना भाग्या जी आहे ती आता बघत असते. भाग्य आता म्हणत असते की मला जरा सांगा की काय झालं आहे. तेव्हाच भाग्याला ते खोटं सांगतात की उद्या ना बघ आता आपल्या प्राजूची हळद आहे आणि हळद म्हटलं ना की लोकांना खाण्यामध्ये वेळ असतं की काय असेल ह्यांच्याकडे जेवायला, मग तोच विचार करत होतो की उद्या जेवायचं काय करायचं. मग तेव्हाच भाग्या म्हणत असते की बाबा मला सगळं कळते, तुम्हाला कसली घाई आहे, कसली चिंता वाटते ना, या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, तुम्ही उगाच आहे ना मला खोटं बोलायला जाऊ नका, असं देखील आता ती म्हणत असते. मामांना बरोबर ओळखलेलं असतं प्राजूने, त्यामुळे आता मामांना प्राजू म्हणत असते की बघा मला कळतंय की तुम्हाला प्राजक्ताची काळजी आहे, तुम्हाला जशी काळजी आहे ना तशीच मलासुद्धा प्राजक्ताची खूपच काळजी वाटते. ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळेच ना त्रास होतोय हे कळतंय, पण मलासुद्धा ना कुठेतरी संशय वाटतोय, जसा तुम्हाला वाटतोय ना तसा सेम टू सेम मलाही वाटतोय, हेही आता म्हटलं जातं. मग आता तुला काय वाटते ते मला सांग. मग आता तेव्हाच ना ती आता एक एक गोष्टी सांगायला सुरुवात करते. म्हणजेच ती आता म्हणत असते की बघा ना मला आधी ह्या सगळ्या काही गोष्टींमधून ना थोडा डाऊट येत होता, पण आता जेव्हा त्या कौशिकच्या आजीने आणि आईने येऊन घरामध्ये तमाशा केला आहे ना, तेव्हापासून मला ना त्या गोष्टी ना अजूनच आठवत राहत आहेत. हे सगळं काही ना माझ्या नजरेसमोरून जात नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी या सगळ्याची खात्री करून
घेण्यासाठी खरं तर ना मी गेले होते. आणि मी जेव्हा तिथे गेले होते ना तेव्हा विचार केला की चला आपण का होईना आपण ह्या सगळ्या काही गोष्टी बघूया, कसं आहे आलोक ठीक तर आहे ना, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जाणून घ्यायला हव्यात. आणि म्हणूनच मग आता हे सगळं जाणून घेण्यासाठीच मी गेले होते. पण तुम्हाला सांगू का, मी गेले आणि थोड्या वेळातच ना तिकडे आपली प्राजूसुद्धा आली. खरं तर प्राजूला तिथे कसं कळलं काय कळलं ना काहीच कळत नाही आहे. पण तरीसुद्धा ना प्राजू अचानक येऊन पोचली. प्राजू तिथे अचानक आल्यामुळे ना मला थोडा डाऊटही आला की ही तिथे येऊन कशी काय पोचली. मग तेव्हाच ना तिथे खरं तर मी आधी गेले होते तेव्हा मला सांगितलेलं होतं त्या मॅडमने की खरं तर आलोक जो आहे तो कधी ती फ्री नसतो, तो अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटत नाही. आणि तेव्हाच ना ते अचानक आलोक सूर्यवंशी समोर आले तेव्हासुद्धा कुठेतरी मला डाऊट आला. तेव्हाच ना मी तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला त्या आलोक सूर्यवंशीने तो राडा घातला होता आणि ते व्हायरल झालं होतं ना, ती क्लिपसुद्धा ना सारखी माझ्या ना नजरेसमोर येत राहते. तेही माझ्या नजरेसमोरून काही जात नाही. बाबा मला ना काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे सध्या बघा ना मी प्राजूला ओळखते आणि प्राजूला मी जितकं ओळखते ना त्यावरून मी सांगू शकते की प्राजू आपल्यापासून काहीतरी लपवते. तुलासुद्धा तेच वाटतंय ना, असं आता मामा बोलत असतात. पण आता आपण ह्या सगळ्या काही गोष्टी कशा शोधून काढणार. मामा म्हणत असतात की मी आज स्वतः प्राजूच्या डोळ्यामध्ये पाहिलं. प्राजू जे काही वागत होती ना ते भयंकर असं होतं. कारण प्राजू जे आहे ती आता म्हणत होती की काही नाही आहे आणि तिने आपल्याला ह्या सगळ्यामध्ये गुंतवलं. पण हे सगळं काही कितपत योग्य आहे तुला कळतंय का. नाही मला ना काहीतरी गडबड वाटते. मला ह्या गोष्टी बरोबर वाटत नाही आहेत असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी मामा बोलतात ना तेव्हा भाग्या बोलते की मी ना बरोबर प्राजक्ताला बघितलं आहे, ऑब्झर्व केलं आहे. कारण मी आणि प्राजक्ता लहानपणापासून एकत्र राहिलो आणि ती आपल्यापासून काहीतरी लपवते. असं तर नाही ना बाबा की प्राजू या लग्नासाठी जबरदस्तीने तयार झाली. काही कारणं असू शकतात पण ती आपल्याला सांगत नाही आहे कारण तिच्या डोळ्यामध्ये मला ते जाणवते. पण आता आपण ह्या सगळ्या काही गोष्टी शोधायच्या तरी कशा. कारण तुम्हाला सांगू का, त्या दिवशी मी सूर्यवंशींच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टीची पडताळणी करायला गेले होते. पण त्यानंतर मी जेव्हा तिथून बाहेर पडले ना तेव्हा मात्र ना तुम्हाला सांगते की मलावर प्राजू खूप जास्त ओरडली की काय गरज होती इथे जायची वगैरे. पण आपण या सगळ्या काही गोष्टी चांगल्यासाठीच गेलो होतो ना करायला. मग तरीसुद्धा या गोष्टी का नाही समजल्या यांना असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना मामांनासुद्धा थोडा डाऊट येत असतो. आणि म्हणूनच मामाही त्या गोष्टीने विचार करत असतात. कारण मामांना या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या सहन होत नसतात आणि त्यामुळेच मामा थोडासा का होईना विचार करतात. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्यांना समजतात तेव्हा मात्र आता मामा बोलत असतात की मग आपण या सगळ्या गोष्टी शोधायच्या कशा. म्हणजेच प्राजूच्या जे काही चालू आहे त्यासोबत सूर्यवंशी म्हणजे सुलक्षणा सूर्यवंशीसुद्धा काहीतरी आपल्यापासून लपवत आहेत. ते सगळं शोधायचं कसं. भाग्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. भाग्या विचार करते की आपण ना उद्या हळदीच्या निमित्ताने सूर्यवंशींच्या घरात जाऊया, म्हणजे त्यांच्याकडनं उष्टी हळद घ्यायचं निमित्त. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की प्राजक्ता सकाळी लवकर उठलेली असते, फ्रेश वगैरे होते, तिची हळद असते पण ती तयार नसते. पण इकडे प्रीती ही मात्र आता कौस्तुभच्या मागे तिचं आता सुरू असतं की तू माझ्यासाठी काहीच खरेदी केलेली नाही आहे, मी तेच कपडे घालणार आहे, मला राग येतोय तुझा. पण इथे मामा आणि त्याचसोबत भाग्याचं सुरू असतं की तुम्ही बोला. मग आता प्राजूचं बरोबर निरीक्षण असतं ह्यांच्याकडे की ह्यांचं आता काय चाललं आहे. प्राजू म्हणते की काय चाललं आहे तुमचं. तेव्हाच ना आता भाग्या सांगत असते की ते काय आहे ना आपल्याला त्या सूर्यवंशींच्या घरी जायला हवं ना, ते काय आहे ना उष्टी हळद आणायची आहे ना त्यासाठी. मग तेव्हाच प्राजक्ता म्हणते की तुम्ही कशाला जाताय सूर्यवंशींच्या घरी. मामा आता तू नको जाऊ, तुझी काळजी घे तू. आणि तसंही सूर्यवंशींच्या घरी जर आणायचं जायचं असेल ना हळद तर एक काम करूया आपण ना दादा आणि बहिणीला पाठवूया. दादा आणि बहिणी जातीलच की. मग तरीसुद्धा इथे आता भाग्याचा हट्ट असतो कारण भाग्याला सूर्यवंशींचं घर माहिती असतं. भाग्या म्हणत असते की बाबा तुम्ही एकटे जाऊ नका, मी तुमच्यासोबत येते. पण दुसरीकडे प्राजू विचार करते जर मामा आणि त्याचसोबत भाग्या जर गेले सूर्यवंशींच्या घरात आणि त्यांना आलोकचं वागणं जरा विचित्र वाटलं तर ह्या लग्नामध्ये पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि म्हणूनच मग आता तिला टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती आता विचार करते की काय करावं काही सुधरत नसतं. आणि म्हणूनच मग तिने या सगळ्यासाठी तृप्ती आणि कौस्तुभला तयार केलेलं असतं. ती म्हणत असते की मामा तुम्ही आणि त्याचसोबत इकडे आता भाग्या तुम्ही दोघंही जाऊ नका, हळद आणायला जायचंच आहे ना तर दादा बहिणीला जाऊ दे. दादा बहिणी तुम्ही जाल ना तर इकडे लगेचच ना तृप्ती एका पायावर तयार असते. कारण तृप्तीला सूर्यवंशींचं घर बघायचं असतं, त्यांच्या घरात जाऊन नेमकं काय चाललंय काय नाही हे सगळं जाणून घ्यायचं असतं. आणि त्याचसाठी तिने ठरवलेलं असतं. आणि ती म्हणते की ठीक आहे चालेल मी जाते असंही आता ती म्हणते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता माझी मैत्रीण आहे आणि प्रीतीकडे गेल्यानंतर प्रीतीलाही आनंद होईल. प्रीती ना माझी माहेरूनवर मैत्रीण आहे
असंही आता तृप्ती बोलत असते. तेच आता भाग्या वैतागते आणि भाग्या म्हणते, ए वहिनी तू शांत बसा, तू नको या सगळ्या गोष्टी बोलू. हे हळदीचं जाऊ दे, सगळं हळदीचं नंतर आहे, पण आता आपल्याला आपलीसुद्धा तयारी करायला हवी ना, उशीर करून चालणार नाही आहे. चला आपल्याला ना पटकन आवरायला हवं आणि त्यामुळेच ना पटापट आवरून घेऊया. आणि त्याचबरोबर आता त्यांचं ठरतं की आपण काय काय कसं मॅनेज करायचं आहे. तोपर्यंत भाग्या म्हणते की एक काम कर प्राजू, तू एक टेलरकडे जा आणि टेलरकडे जाऊन ना आपले ब्लाउजेस घेऊन ये, कारण माझ्या ब्लाऊजचे फिटिंगचं तर ते काही बघता येईल, मला काही एवढं अर्जंट नाही आहे. अगं पण तुझं लग्न आहे, तुझे ब्लाऊज एकदम कसे फिटिंगला व्यवस्थित असायला हवेत. सो म्हणून मला असं वाटतं ना की तू पहिल्यांदा जावं आणि ते बघावं. आणि काय आहे ना, तू तिथल्या तिथे जर बघितलंच नाही या सगळ्या गोष्टी तर त्या बऱ्या पडतील, कारण मला असं वाटतं की तू जर ह्या गोष्टी तिथल्या तिथे बघशील ना तर तेव्हाच तू फिटिंग करून घेशील. आणि असं बोलून ती आता काही झालं तरीसुद्धा तिकडनं आता ती घालवून द्यायचा प्रयत्न करत असते. तिकडनं प्राजू निघून जाते ना, तसं मात्र आता चारू विचारते की तुमचं काय चाललेलं आहे, मला जरा समजेल का, म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी बोलताय ना त्या मला काही समजत नाही आहेत, त्या जरा समजेल अशा सांगाल का. मग आता जेव्हा या समजेल अशा गोष्टी सांगायचं म्हटल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आम्हाला ना थोडा संशय येतो आहे, प्राजक्ता जे लग्न करते ना ते का होईना, आम्हाला असं वाटतंय की ते मुद्दामून करते, पण आपण या सगळ्या गोष्टी बघायला हव्यात आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आम्ही या सगळ्याची पडताळणी करायला हवी. म्हणून मी आणि त्याचसोबत भाग्या जे आहेत ते पटकन जाऊन येतो आणि ह्या सगळ्याची पडताळणी करून घेतो. मग तर झालं असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता असते की बघा तुम्हाला जसं जमतंय तसं करा. मग आता मामांना आणि भाग्याला सूर्यवंशींच्या घरात काही झालं तरी जायचं असतं, कारण तिथे काय चाललंय काय नाही या सगळ्याची पडताळणी करायची असते. संशय तर मामाला भयंकर असा येत असतो, सोबत भाग्याला सुद्धा. आणि चारू मामीने सुद्धा रात्रीच मामाला हे सगळं सांगून ना आधीच सावध केलेलं होतं, त्यामुळे मामाही पूर्णपणे तयारीत होते. आणि तेव्हा जशी प्राजू निघून जाते ना तसं भाग्या आणि मामासुद्धा निघतात, कारण उशीर करून जराही चालणार नाही, प्राजू जर आली तर पुन्हा ती जाऊ देणार नाही हे सुद्धा माहिती होतं. तर आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की आलोक ना पुस्तक वाचत बसलेला होता. तेवढ्यातच ना तिथे आता इंद्रजित आलेले असतात आणि ते त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, पण आलोक त्यांना इग्नोर करतो. इंद्रजितना तर छान वाटत असतं की आलोकचं लग्न होतं ते सुद्धा इतक्या चांगल्या मुलीसोबत. म्हणून आता इंद्रजित ते येतात आणि कुठपर्यंत आलेली आहे, तयारी कुठपर्यंत आली असं विचारल्यानंतर सत्यान म्हणतो की हे काय दादा चालूच आहे तयारी, मी तर विचार करतोय वहिनी की बघ आता दादाही आहे मदतीला तर बरीच कामं पटापट होतील. मी ना आज कामावर जात नाही आहे, मी आणि दादा ना सगळं काही सांभाळून घेतो, तुमच्यासोबत मदत करतो असं देखील आता सत्यान बोलत असतात. आणि तेव्हाच ना दुसरीकडे सुलक्षणा शांत असते आणि ती मात्र इंद्रजितकडे बघत असते, कारण कालपर्यंत या लग्नाला विरोध करणारा माणूस आज लग्नाला कसा काय तयार झाला ना हा विचार ना इकडे मात्र सुलक्षणा करत असते. तेव्हाच दुसरीकडे मात्र प्रीती नंतर ऐनवेळेला तुम्हाला बोलू नकोस, तुझी शॉपिंग वगैरे राहिली येते, नाहीतर मग आहेत त्या साड्या नेसाव्या लागतील असंही आता मुद्दामून ना श्रेयस हा प्रीतीला बोलत असतो. तर इकडे आता शॉपिंग आणि त्याचसोबत कशी तयारी करायची याबद्दल चर्चा होत असते. आलोक तिथेच बसल्यामुळे ना आता आलोक म्हणत असतो की ते सगळं जाऊ दे, मी इथेच बसलोय, कसली तयारी चालली ते तरी सांगा. मग आता आलोकला काय उत्तर द्यावी हे समजत नसतं, कारण आलोकचं लग्न आहे पण आलोकचंच लग्न आहे आणि ही लोक ह्याच्यापासून लपवतात, ही एक फालतूगिरी दाखवली आहे. साखरपुडासुद्धा तसाच झाला आहे आणि आता लग्नसुद्धा त्याला समजू देत नाही आहेत की त्याचं करणार आहे तसं. आणि त्यामुळेच ना आता सगळीच जणं त्याच्याकडे बघत असतात. आणि तेव्हाच अंबिका म्हणत असते की काही नाही रे जनरल, आपलं गणपती येणार आहेत ना, गणपतीची तयारी सुरू आहे त्याबद्दलच आम्ही बोलत होतो. मग तेव्हा आलोक ना त्यांच्याकडे पाहतो, आलोकला सुद्धा थोडा डाऊट वाटतो की काहीतरी यांचं सुरू आहे, पण काय सुरू आहे ना हे काही केल्या आता कळत नसतं. तर तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जी आहे ती म्हणत असते की वहिनी तुम्ही काय करायचं ठरवलं. अंबिका म्हणत असते वहिनीला की म्हणजे सुलक्षणाला, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, जरा येता का, असं बोलून अंबिका सुलक्षणाला बाजूला घेऊन जाते. सुलक्षणा म्हणते की काय झाले अंबिका. अंबिका म्हणत असते की आता आपल्याला काही झालं तरी सुद्धा हळद लावली पाहिजे, मग ती हळद कशी लावायची काय करायचं काहीच समजत नाही आहे, कारण आज हळदीचा फंक्शन आहे आणि तुम्हाला सांगते प्राजक्ताच्या घरीसुद्धा आपल्याला उष्टी हळद पाठवायची आहे त्यांच्याकडे. एव्हा ना सुलक्षणा म्हणते हळदीचा कार्यक्रम होतसुद्धा आला असेल, पण आपल्याकडची उष्टी हळद नाही गेली तर पुन्हा डाऊट येईल, आपल्याकडची उष्टी हळद जायला हवी. मग आता अंबिका म्हणते पण आता आपण कशी लावायची उष्टी हळद त्यासाठी सुद्धा विचार करायला हवा ना. तेव्हाच आता प्रीती श्रेयस आता ह्या दोघींचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असतात. सुलक्षणा अंबिकाला म्हणत असते की तूच हे सगळं काम करू शकते, कारण तो माझ्यापेक्षा जास्त तुझ्याशी बोलतो, चल इकडे ये, एक मिनटं ये, असं बोलून आता सुलक्षणा तिकडे आता घेऊन चाललेली असते. बाजूला असलेल्या एका ठिकाणी त्या
अंबिकाच्या हातामध्ये आता सुलक्षणाला हळदीची वाटी देते आणि हळदीची वाटी जशी आता सुलक्षणाने अंबिकाच्या हातात दिलेली असते तसं अंबिका म्हणते काय, तर सुलक्षणा आता म्हणत असते की हे घ्या, तुम्हाला ही वाटी दिलेली आहे, सो तुम्हीच आता त्याला हळद लावा. आता त्याला हळदीसाठी कसं तयार करायचं ते बघा. आपल्याला त्याला काही का होईना थोडीशी हळद लावायला हवी रीतीनुसार, कारण थोडी तरी हळद त्याच्या अंगाला लावली गेली पाहिजे, कारण त्याचं लग्न आहे. पण वहिनी हे सगळं आपण कसं करणार आहोत ना, मला काहीच कळत नाही आहे. सुलक्षणाने आधीच वाटी तयार करून ठेवलेली होती हळदीची आणि तीच वाटी ना तिला आता लावायची होती आणि यासाठी त्यांचे प्रयत्न हे सुरू होते. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे खूप मोठं आव्हान होतं की काही झालं तरीसुद्धा हळद कशी लावायची ते, कारण आलोक जो आहे तो सनकी होता आणि आलोकला त्याच्या लग्नाबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. तेच दुसरीकडे आता मामा आणि त्याचसोबत भाग्या हे आता उष्टी हळद घेण्यासाठी सूर्यवंशींच्या घराबाहेर येतात. घर पाहतात तर काय, इकडे आता भाग्या म्हणते की एवढ्या मोठ्या सुलक्षणा सूर्यवंशी यांचं हे घर आणि हे एवढं साधंच तयारही केलेलं नाही आहे. आपल्याकडे पैसे नसले तरीसुद्धा आपण आपलं घर किती छान सजवलं आहे. आपल्या घरात आपल्या प्राजूचं लग्न आहे, यासाठी आपण केवढी तयारी केली. संपूर्ण घरात लायटिंग, त्याचसोबत फुलांच्या माळा आणि एवढे श्रीमंत असूनसुद्धा यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आहे, ते सुद्धा आलोकचं. आणि आलोक सूर्यवंशींच्या लग्नामध्ये काही सजावट नाही. तुम्हाला जरा बाबा संशयास्पद वाटत नाही आहे का? त्यावर आता मामासुद्धा विचार करतात आणि मामाही म्हणतात की हो, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मलासुद्धा ना प्रॉब्लेम वाटतोय, मलाही काहीतरी गडबड वाटते, कारण यांनी हे घर ना पूर्णपणे सजवलेलं असलं पाहिजे होतं, पण यांनी तर घरामध्ये काहीच केलेलं नाही आहे. आता त्यांचा संशय अजूनच बळावत चाललेला असतो आणि इथे आलोक आतमध्येच पुस्तक वाचत बसलेला असतो. आलोकची तर काहीच तयारी नसते. ती म्हणते की हे तर बाहेरचं, आतमध्ये गेल्यानंतर बघूया आपल्याला काय भेटतं ते. तिथे आता मुलं जे आहेत म्हणजे ती समायरा आणि त्याचसोबत समर, हे दोघंही जण जे आहेत ते आलोकसोबत असतात आणि आलोकला कलरिंगचं विचारत असतात. आलोकच्या हातामध्ये हळदीची वाटी असते आणि आलोक सांगत असतो की आपण हळदीने रंग कसा करायचा ते सांगतोय. तेवढ्यातच तिथे प्राजू आलेली असते आणि प्राजू खिडकीतून आलेली असते आणि प्राजूचा धक्का आता आलोकला लागतो आणि आलोकच्या हातामध्ये वाटी असते आणि त्या वाटीतली हळद जी आहे ती मात्र आता दोघांच्याही गालाला लागलेली असते. असं ना तसं एकमेकांना आता गालाला लागल्यामुळे ना आता बरं वाटत असतं आणि जेव्हा ही उष्टी हळद लागलेली असते ना, तेव्हा मग आता दोघंही जण एकमेकांकडे पाहत राहतात. दोघंही जण एकमेकात हरवतात, परंतु भाग्य आणि मामा विचार करतात की प्राजू इथे काय करते, कारण प्राजू इथे कशी काय येऊ शकते, तिथं घरी होती, म्हणून त्यांनाही डाऊट येतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.